कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ओ मॅडम, काय बरं झालं भेटलं। तुमचे बॉस कुठे आहेत? ते किचन मध्ये शेफची शाळा घेत आहेत। ओके। अहो तुम्ही कुठे चाललात? तुमच्या बॉसची शाळा घ्या। अहो नाही 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 नाही, सरांच्या परवानगीशिवाय तुम्ही आज जाऊ शकत नाही। माझ्याशी लग्न करणारी अनाउन्स करताना माझी परवानगी घेतली होती का? तर माझा विश्वासघात केला आणि आता मलाच जायला परवानगी नाही। पण एक मिनिट, तुम्ही हायपर का होताय? डोळे बंद करा, दीर्घ श्वास घ्या। गुड। आता बरं वाटते। ओ मॅडम, तू इथे का आली आहेस? हा विश्वा, तिला आत कोणी सोडलं? तुला सांगितलं होतं ना कोणा आत सोडायचं नाही म्हणून। वाय यू कम हिअर? सॉरी सर, हे शट अप। अँड यू, तू काय तुझा मूर्खपणा इथे दाखवायला आली आहेस? आउट, आउट नाव, आउट। नमस्कार, मोहित्यांचे भावी जावई बापू आलेत बरं का। साळुंखे साहेब, काल लीलाचं ते ना घड्याळ बंद पडलं तिचं, तर त्याच्यात बॅटरी घालायला ती बाजारात गेली। हा, तुम्ही कसं काय इथे येणं केलं? लग्नाचा बस्ता बांधायचा आहे, त्याआधी लीलाला देवळात घेऊन जाईन म्हणतोय। एक महत्वाचं काम आहे, तेवढं आटपून येतो। तोपर्यंत तुम्ही लीलाला देवळात घेऊन पोहोचा। अगं पण काली लीला पोहोचेल ना, वेळेवरती पोहोचेल। ती काही माझ्या शब्दाबाहेर नाही। वा 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 वा, छान, खूप गोड बातमी दिली तर तुम्ही। थांबा थांबा थांबा, आलेच आलेच। हे घ्या 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 घ्या। अरे वाह, उत्तम उत्तम झाले खीर। बर, लीलाला वेळेत मंदिरात घेऊन या। हा हो, साळुंखेला वाट बघायला आवडत नाही। पोचू पोचू, वेळेवर पोचू। हा, या येतो। या या या, हा या या। कालिंदी, काल एजीने आपल्या लीलाचं नाव घेतलं म्हणून देवासाठी केलेली खीर साळुंखेला खायला घातलीस? कालिंदी, तू कुठल्या थराला जातेस? तुझं तुला कळतंय का? तुझं मन तुला खात नाही? एक मिनिट, म्हणजे मी नेमकं काय करायला हवं होतं? त्यांना सांगून टाकायला हवं होतं का की लीलाचं एजंटशी लग्न ठरलंय? जिवंत जाळलं असतं त्या माणसाने। आणि समजा गेला बाजार, आपण त्यांना सांगितलंच असतं की लीलाचं लग्न आता ठरलंय, आणि तो साळुंखेही म्हणाला असता, बरं ठीक आहे, मग नका लावू तुमच्या लीलाचं लग्न माझ्याशी, काढा 25 लाख। मग काय केलं असतं? एजंट कडून पैसे मागून आणणार आहात का? आणणार आहात का? जमेल का तुम्हाला? नाही ना? मग काही काळजी करू नका। हे बघा, खरं बोलण्याची पण योग्य वेळ यावी लागते। तुमची वेळ आली ना की तुम्हालाही हरिश्चंद्र बनण्याची संधी देईन, नक्की। मला सांग।
खरं सांगू. चांदीचं नाणं. कालिंदी, चांदीत चांदी ग बाई तुझी. बाप्पा, बाप्पाच पावलाय मला. बाप्पा. नमस्कार, मी दुर्गा जहागीरदार बोलतेय. हा, म्हणजे माझ्या लीलाची होणारी सून, बरोबर ना? बरोबर. बोला. काय आमच्याकडे प्रथा आहे होणाऱ्या सुनेच्या हातून देवळात पूजा करायची. आज का? हो. मला वेळ आहे की नाही बघावं लागेल. नाही, फार वेळ लागणार नाहीये. देवळात पूजा करायची आणि लीलाला एक दागिना द्यायचा, एवढंच आहे. पण काही हरकत नाहीये, तुमच्याकडे वेळ नसेल तर आपण कॅन्सल करूयात. नाही, आहे, माझ्याकडे खूप वेळ आहे. येईन ना मी. हा, लवकर येईन. आपल्या माणसांसाठी ना तडजोडी कराव्याच लागतात. बरोबर. हो ना. आणि मी तुम्हाला सांगते, लक्षात ठेवा, नाती, हा, आयुष्यात नाती खूप महत्वाची असतात. अगदी अगदी. ठीक आहे, मग मी वेळ आणि पत्ता तुम्हाला मेसेज करते. या. बर, पण कसं यायचं मी? रिक्षाने? हो, पाठवते ना, गाडी पाठवते मी. अहो नको नको, कशाला? हा, उगाच एसी गाडी वगैरे कशाला पाठवता? नाही, मी येईन माझी. कसं आहे, आणि हल्ली ऊन फार वाढलंय, पण पोचेन हो मी वेळेवर. तयार राहीन मी. पाठवा तुम्ही गाडी. हा, चालेल. गुड. या या या, तुम्ही वाट बघतोय. हा, येतो. हॅलो लीला, ऐक, आपल्याला ना देवळात पोचायचंय. का? अगं, तू मला नसते प्रश्न विचारू नकोस. मी सांगते तिथे वेळेत ये. लीला या लग्नाला तयार असल्याचं सांगत असली तरी मला अजून तिच्या चेहऱ्यावर आनंद दिसत नाहीये. लीला, तुझा बाबा तुला तुझ्या मनाविरुद्ध लग्न नाही करू देणार. मला एजन्सीच बोलायला हवं. अंतरा, तू माझ्या आयुष्यात सावलीसारखी होतीस का? तू जवळ असायचीस तर शांत वाटायचं मला. आणि आता तुझ्यामुळेच हे लीला नावाचं वादळ माझ्या आयुष्यात आलंय. अशा बेजबाबदार मुलीला मी तुझी अंगठी कशी देऊ? आई म्हणते आता की या अंगठीवर फक्त लीलाचा हक्क आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.